तयाती म्हणीते अज्ञान, तरी न्याया भरली रान. आता म्हणे तयाती वचन उपाव आम्ही. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान. माऊली ज्ञानोबराय म्हणतात बाबा, तयाते म्हणीते अज्ञान. कोणाला? तरी नेया भरले रान, आता म्हणे तयाचे वचन उपाव आम्ही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, एवढ्या आत्मविलासाला जर तू अज्ञान म्हणत असशील तर या न्यायाने रान भरून गेले आहे. म्हणजे फारच न्याय झाला, फारच न्याय झाला असे म्हणावे लागेल. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा असं आता असेही म्हणावे लागेल की आता इतक्यावरही या आत्मविलासाला अज्ञान हवे असेही म्हणशील तर आम्ही तुझे बोलणे खूपच सहन करतो. कारण का सहन करतो? तर महाराज म्हणू लागले की बाबा तसं ना, तयाते म्हणजे अज्ञान. कोणाला अज्ञान म्हणाला? कोण अज्ञानी आहे? खूप काही ऐकून घेतलं, तसं नाही. तर आता याला जर तुम्हाला अज्ञान म्हणायचे असेल तर तुम्ही याचे बोलणे सहन करून, पण असे म्हणावे लागेल की या बाबतीत न्यायच राहिला नाही. न्याय रानात पळून गेला म्हणावे लागेल. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बरोबर आहे, पण आता बघा, याते म्हणे तयाते म्हणीते अज्ञान, तरी नया भरले रान. अज्ञानानं हे सगळं रानच भरलेलं आहे. आणि तुम्ही त्याला कोणाला अज्ञान म्हणता? आणि अज्ञान म्हणजे तरी काय? अज्ञानाने सर्व व्यापून टाकलेलं आहे. अज्ञान काय केलंय? माणसाला सर्व व्यापून टाकलेलं आहे. आणि माणूस अज्ञानामध्येच व्यापून जातो. अज्ञानामध्ये सर्व गुरफटून जातो. माणसाला एका गोष्टीचा कोणातरी छंद लागला ना तर त्याच्या डोक्यातच भरून जातो. पण कोण्याही नाना साधनाच्या केल्या खटापटा, कसल्याही साधनाच्या खटापटा करू नका. तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा असं नाही तर मग त्याला अज्ञान कसे सापडणार? कारण ते अज्ञानाकडून ज्ञानाकडे जात नाही. कोणाकडून? अज्ञानाकडून ज्ञानाकडे जात नाही आणि ज्ञानाकडून अज्ञानाकडे जात नाहीत. मग त्यांना अज्ञान कसे सापडणार? आधी अज्ञान कळलं तर मग ज्ञान कळणार आहे. अज्ञान म्हणजे ज्ञान आहे. अज्ञान ज्या दिवशी कळलं याला अज्ञान म्हणतात. अज्ञानच अज्ञानात कळलं. अज्ञान कळलं म्हणजे ज्ञान सहज कळल्या जातो. ज्ञान होण्याची काही गोष्ट नाही. जरी बाबा जिथं भ्रम झाला, भ्रम राहत नाही, भ्रमच कळला पाहिजे. तसं अज्ञान म्हणून कळलं तर तिथं अज्ञान राहू शकत नाही. मग तिथं ज्ञानाची गरजही लागत नाही. तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आता पहा, हे बघा, ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभूतीचे अज्ञानच नाही. कशाचे? माऊलीच्या अनुभूतीचे म्हणजे स्वतःच्या अनुभवाचे काय नाही, अज्ञानच. म्हणजे सर्व हे त्याचं हे करून टाकलं नाही. पण माऊली ज्ञानोबराय असे खूप छान म्हणतात, अज्ञानाचे ज्ञानच नसणे. नंबर 1 चांगलं लक्षात ठेवा. नंबर 1 अज्ञानाचे ज्ञानच नसणे.
काय नसणे? अज्ञानाचे ज्ञानच नसणे. तयाचे म्हणिते अज्ञान, तरी न्याया भरले रान, आता मनोतयाची वचन उपवासो आम्ही. तर माऊली म्हणतात बाबा, अज्ञानाचे ज्ञानच नसणे. कशाचे? अज्ञानाचे. अज्ञान नाहीच, त्याचं ज्ञान काय बनणार? अज्ञानाचे ज्ञान नसणे ही एक मुक्ताची अवस्था आहे. कोणाची अवस्था आहे? मुक्ताची अवस्था. कशी आहे? तर अज्ञानाचं काय नाही, ज्ञान नाही. म्हणजे का ज्ञान नाही? तर मुळात काय नाही, वास्तविक काय नाही तर अज्ञान. आता रान तर सगळं जग अज्ञानानं भरलेलं आहे, हेच तर आहे ना मग गोष्ट. तर माऊली ज्ञानोबराया मुक्तताची अवस्था सांगत असताना त्या मुक्तताचं काय खरं काय आहे? तर मुक्तताचे एक लक्षण आहे, मुक्त पुरुषाचे असे लक्षण आहे की अज्ञानाचे ज्ञानच नसणे ही मुक्ताची अवस्था आहे. कशाची? अज्ञानाची अवस्था नसणे. अज्ञानाचे अज्ञानाचे ज्ञानच नसणे. कशाचे? अज्ञानाचे. ही मुक्ताची अवस्था आहे. बरं, आता नंबर 2, अज्ञानाचे ज्ञान नसणे ही एक मुमुक्षुची अवस्था आहे. कुणाची? अज्ञानाचे ज्ञान नसणे ही मुक्ताची अवस्था आहे. अज्ञानाचे ज्ञान नसणे ही मुमुक्षाची अवस्था आहे. आणि अज्ञानाचे अज्ञान काय? अज्ञानाचे अज्ञान असणे ही विषय पामराची अवस्था आहे, म्हणजे ती जीवाची आहे. आता माऊली ज्ञानोबराय म्हणतात, मग बाबा असं नाही तर मग आता दुसरी संगती लावताना असं सांगतात की बुद्धीचा अनुभवात अज्ञानाचेच अज्ञान असते. संगतीसाठी दुसरा उपाय सांगितला, कारण का बद्धाच्या, कशाच्या? जो बद्ध मनुष्य आहे, जो निर्बुद्ध आहे, आता निर्बुद्धाच्या किंवा बद्धाच्या अनुभवात अज्ञानाचेच अज्ञान असते. कोणाच्या? बद्धाच्या. नंबर 2, मुमुक्षेच्या अनुभवात अज्ञानाचे ज्ञान असते. म्हणजे अज्ञानाचे ज्ञान असते म्हणजे अज्ञान नावाची वस्तू नाही. मग त्या अज्ञानाचं त्याला अज्ञान रूपाने कळलेलं असतं. अज्ञान नाही हे कळतं आणि मग वावरतो. त्याला काय म्हणावं? अज्ञानाचे ज्ञान नसते. मग मुमुक्षाला खरंच अज्ञानाचं ज्ञानच नसते. कारण का ज्ञान नसते? तर ते मुळात नाहीच, मग त्याचं ज्ञान होण्याचा प्रश्नही नाही. पण ब्रह्मानी भ्रमिष्ठ, निर्बुद्ध, बद्ध जीवाची अवस्था अशी असते की बद्धाचा अनुभवात अज्ञानाचेच अज्ञान असते. अज्ञानाचेच अज्ञान असते. अंधारातच अंधार हुडकायला जातो, उजेड हुडकायला जातो. अरे अंधारात कुठं उजेड हुडकणं होतो का? तसं. आणि मग त्याच्या खालोखाल माऊली पुन्हा एक असा मस्त दृष्टांत देतात की बाबा जीवनमुक्ताच्या अनुभवात अज्ञानच नसते. कुणाच्या? जीवनमुक्ताच्या अनुभवात अज्ञानच नसते. स म्हणलं की काहीच नाही, सगळ्याची व्यावृत्ती झाली. अज्ञानच नसते. मग तुम्ही हे काय सांगता की बाबा तया ते म्हणते अज्ञान, तरी न्याय भरले रान, आता म्हणे तयाचे वचन उपसाऊ आम्ही. तयाचं काय आहे? तर आम्ही काय सांगितलं की अज्ञान नावाची काही नाही. तर जीवनमुक्त पुरुषाला अज्ञान भावात अज्ञानच नसते. आता पहा, माऊली ज्ञानोबराय गोडवर्णन करतात लागली बाबा, अज्ञान नसणे म्हणजेच मुक्त दशा आहे. काय सांगितले? अज्ञान नसणे म्हणजेच मुक्त दशा आहे. त्यात 2 प्रकार साधकाला
साधक अवस्थेतून जे सिद्ध झाले असतात त्यांना सिद्ध दशेपूर्वी सिद्ध दशापूर्वी अज्ञान असते. पण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आधी संत नित्य मुक्तच आहेत आणि त्यांना मग प्रथम अज्ञान होते व नंतर ते मुक्त झाले असे नाही, अद्यापि नाही. गुरु शिष्य भाव दाखविला आहे. पण ती त्याची लीला आहे. किंबहुना द्रष्टा दृश्य आणि दृष्टी, द्रष्टा दृष्टी हा जो सर्व ज्ञानेश्वर महाराजाच्या दृष्टीने नानाचा विलास आहे. आता त्याला जर अज्ञान म्हणायचे असेल तर म्हणा आणि ते बोलणे सहन करू. पण न्याय रानात उठून गेला म्हणावे लागेल. जसे गावात जर एखाद्याचा जास्त छळ होऊ लागला तर तो गाव सोडून रानात जातो. तशीच आत्मस्वरूपात अज्ञान नसून जर तो अज्ञानवादी अज्ञानच मानतीलच असेल तर त्याला न्याय रानात उठून गेला म्हणावे लागेल. व तेच बोलणे आम्ही निमूटपणे सहन करून ते लिमिटच्या पलीकडे गेलेलं आहे. म्हणून आम्ही पूर्व पक्षाची युक्तीने समजवून घालतात आणि माऊली पुन्हा सांगू लागली, बाबा ही खरंच आहे. अज्ञान तयाते म्हणे पे अज्ञान, तरी न्याय भरले रान. आता म्हणे तयाचे वचन वाहतो आम्ही. एवढ्या करतात आत्मविला जर तो अज्ञान म्हणती असेल तर त्या न्यायाने रान भरून गेले आहे, म्हणजे फार न्याय झाला नाही असं बरोबर आहे. तर महाराज म्हणतात बाबा, आणि ज्या गावामध्ये एखाद्याला त्रास होऊ लागला आणि त्याला त्रास होऊ लागला म्हणून त्या त्रासाने तो कंटाळून तो गाव सोडून शेतामध्ये राहतो, रानामध्ये राहतो, तसं या शिवाला अनेक लोकांनी वेडावलेला आहे. तुकोबर आहे म्हणतात, कान या रे जगजीती देवी भेटी कळा, काऊ कलिले बनी कामो कलिले बनी ताव जाणी वेदी. 6 दशडीकराने मला घेरून टाकलेला आहे आणि मला मोकलून जमल का देवा, असं खूप छान तुकोबारायांनी वर्णन करतात. पण महाराज म्हणू लागले, बाबा खरंच अज्ञानाचे ज्ञानच नसणे ही मुक्ताची अवस्था आहे. अज्ञानाचं ज्ञानच, अरे अज्ञान मुळात नाही तर ज्ञानाचा प्रश्न उठत नाही. आणि जो अज्ञानाला ज्ञानी समजतो आता त्याचा मग ते नाविलाज आहे. जसं बोलून बी फायदा नाही म्हणतात. पण अरे बाबा तसं बी नाही. तर अज्ञानाचे ज्ञान नसणे ही मुमुक्षाची अवस्था आहे. अज्ञानाचं ज्ञान होणं काय कामाचं आहे? त्याचं ज्ञानच नाही. जी मुळात वस्तू नाही, तुकाराम महाराज म्हणतात, नाही त्याची घेता चिरे आणि होईल दुरी निज. निज म्हणजे स्वतःच्या जवळचं जे ब्रह्मस्वरूप आहे ती सोडून नको त्या म्हणजे नको त्याच्या नादाला लागणे म्हणजेच अज्ञान स्वीकारणे. आणि नको त्याचं ओझ घेतो, नको त्याच्या नादाला लागतो, नको त्याच्या पाठीमागे फिरतो म्हणजेच अज्ञान आहे. अज्ञानानं काय करतो, अज्ञानाने जे झालेला भ्रम आहे तो भ्रम ज्या दिवशी कळला, ज्याला भ्रम तुम्ही म्हणत सुटला, अरे जे भ्रम म्हणून कळला तर त्याला भ्रम काय आहे हाच विषय महत्वाचा. भ्रम म्हणून कळावा, भ्रम जावा नाही, भ्रम जात नाही. भ्रम आहे हे जर कळलं, अज्ञान आहे हे कळलं, तर मग तिथं ज्ञान होण्याचा विषय नाही.
आणि भ्रम कळण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. अरे पण ज्ञान काय? ज्ञान नावाची काय? ज्या भ्रमाने अज्ञानाने ज्ञान स्वीकारतो. अज्ञानच नावाची वस्तू नाही तर ज्ञान कुठलं आलं? तर तसं कोणाची अवस्था आहे तर अज्ञानाची अवस्था आहे. पण अज्ञानाचे अज्ञान असणे ही मुमुक्षाची अवस्था आहे. अज्ञानाचे ज्ञान ज्या माणसाला अज्ञानाचं ज्ञान होतं, काय म्हणून होतं? अरे बाबा ही वस्तू नाही, वास्तवात खरी वस्तू नाही, मी तिला खरी मानतो, हे माझा वेळ, माझं आयुष्य गेलं. पहा महाराज म्हणू लागले, काळजपतशी महा सोहिताचा घोर वहा, ज्ञानी रावा हरीच्या सहन हेतव सर्व ते आहे जाणून तर नरिगारे दिवाशी. एवढं म्हणतो, हेतव नित्य आहे जाणून, जाणून हेतव नित्य आहे. मग शरण रिगा देवाशी, शरण रिगा हेतव नित्य आहे जाणून, हेतव नित्य आहे जाणून शरण रिगा देवाशी असं म्हणतो. ज्या दिवशी रात्र दिवस त्याच्या सोबत आणि याच्यावर काय करावा हे जाणून त्याच्या सोबत राहतो, त्याच्यात राहतो. तर अज्ञानाचे ज्ञान असणे ही मुमुक्षाची अवस्था खरी आहे. पण नंबर 3, अज्ञानाचे अज्ञान असणे ही विषय आणि पामराची अवस्था आहे. अज्ञानाचं अज्ञान, जिथं अज्ञान आहे आणि त्याच्यावरच भर घालणं, त्याचंच वर्णन करत राहणं, त्याच्याच नावाचा झेंडा उचलणं आणि रात्र दिवस लोकांना त्याचंच प्रबोधन करणं, हे त्या अज्ञानाचं अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाचं त्याला ज्ञान आहे आणि त्याच आनंदामध्ये तो वागत असतो. त्याला तेच माहिती आहे म्हणून तो तेच सांगत असतो. त्याच्या पुढे त्याला काही माहिती नसतो. त्याचे पुरावे त्याच्यातले, त्याच्या गोष्टी त्याच्यातल्या, त्याचं सांगणं तसं, त्याची आवड त्याची, आणि आनंदाने तेच सांगत असतो, तेच पाठ करत असतो, तेच पाठ जगाला सांगत असतो. अरे बाबा असं नाही. तुम्ही अज्ञानातलं सर्व काही जगाच्या पुढे मांडता, पण त्या अज्ञान कळलं का? ज्याचं तुम्ही वर्णन करता अज्ञान, पण अज्ञान म्हणून कळलं का? ज्या दिवशी अज्ञान म्हणून कळतो त्यावेळेला अज्ञान राहू शकत नाही. तर माणसाला काय कळावं? अज्ञान कळावं. महाराज म्हणले, अज्ञानाचे अज्ञान असणे ही विषय आणि पामराची गोष्ट आहे, ते त्याच्याकडे राहते. पण कसं आहे बघा, स्वतःच्या अनुभवात अज्ञानाचेच अज्ञान असते, मुमुक्षूच्या अनुभवात अज्ञानाचे ज्ञान असते, आणि जीवनमुक्ताच्या अनुभवात अज्ञानच नसते. म्हणलं की सगळ्याची निवृत्ती करून टाकली. अज्ञान नावाची वस्तूच नाही, अजिबात नाही. याच्यावर तुम्ही माहिती म्हणा, तुम्ही माझ्यावर आरोप करा, तुम्ही माझ्यावर खटला भरा, तुम्ही काय वाटल ते करा, अज्ञान नावाची वस्तूच नाही. त्या कोणाचं मन आहे? जीवनमुक्त पुरुषाचा अनुभव आहे. असो, माऊली ज्ञानोबरायचं खूप छान वाङ्मय आहे. पुन्हा ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, प्रकाश
प्रकाशिती अज्ञान ऐसे म्हणणे होन तरी निधी दाविते अंजन न म्हणजे काही. काय म्हणतात? प्रकाशिते अज्ञान. चांगलं ऐकायचं. जैसे म्हणणे होन तरी निधी दाविते अंजन न म्हणजे काही. पाऊस ज्ञानोबर आहे म्हणतात बाबा अरे असं नाही. तर आता प्रकाश करणाऱ्याच अज्ञान म्हणत असतील तर निधी दाखवणाऱ्याला अंजनाला म्हणत नाहीत का? माऊली ज्ञानोबर आहे म्हणतात पहा, सोये प्रकाश पदार्थाला अज्ञान म्हणण्याचेही असेल तर मग अशी होईल. निधी दाखवणाऱ्याला अंजन म्हणत नाही. काय ते अंजन काजळाप्रमाणे काळे असते, पण पायाळू मनुष्याच्या डोळ्यात जर अंजन घातले तर त्याला पाताळात निधी दिसतो. निधी म्हणजे धन, साठा. कोणाला दिसतो? माऊली काय म्हणतात? प्रकाशिते अज्ञान ऐसे म्हणणे होन तरी निधी दाखविते अंजन न म्हणजे काही. अंजन घातले तर त्याला पाताळात निधी दिसतो आणि त्या अंजनाला काळे आहे म्हणून काजळ आहे म्हणायचे असेल तर म्हणा. तसे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हा सर्व ज्ञानाचा विलास असताना ज्ञान म्हणायचे असेल तर म्हणा. लक्षण नाही, ते वास्तवात नाही. मग कोणत्याही वस्तूचे लक्षण निराळे असते व नाव निराळे असते, पण लक्षण अंगभूत असते व नाव बुद्धी परस्पर ठेवलेली असते. म्हणूनच स्तुत्या वस्तूला काही वेळ वाईट नाव व निंद वस्तूला चांगले नाव असे ठेवलेले पाहण्यात येते. पण नाव ठेवण्याने काही लक्षण असे होत नाही नसते. तेव्हा अंजन जमिनीची दाखवण्याची सामर्थ्य ती काळ्या रंगाने असते, म्हणून त्यास काजळ म्हणणे रूढ झाले आहे. तसे संप्रदायत्व हे लक्षणाने सिद्ध केले आहे की आता तू त्या काहीही नाव ठेवून तू त्याला अज्ञान म्हणून आमची नाही, पण यात तुझ्या शहाणपणा उघडकीस येईल. अरे बाबा, महाराजांचं मत असं आहे, प्रकाशिते अज्ञान ऐसे म्हणणे होन तरी निधी दाखवी अंजन न म्हणजे काही. अंजन काय करतो? एक वेळामध्ये अंजन घातल्याच्या नंतर काय होतो? या भूमीमधलं, या जगतातलं काय आहे? ठेवा म्हणजे धन आहे. आणि महाराजांचं एक प्रमाण असं आहे, ज्ञानांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर हे दुःख गेले, इथली भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजळ, मार्ग दाविला सोजळ. कवनामी शरण जाऊ दृष्टी गेल निर्मळ. महाराज म्हणतात, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर हे दुःख गेली,
फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोये. एक बार त्या आता बघा, कृष्ण अंजेन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमी रहे दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. आणि श्री गुरु निवृत्ती राय त्याला इथं यायचं होतं. मार्ग दाविला सोय. निवृत्तीनाथ हे कोण्या संप्रदायाचे आहेत? नाथ संप्रदायाची त्यांची परंपरा आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंदा लादले सहज स्थिती प्रेम मुद्रा, अनेक अशी परंपरा आहे. पण त्याच्या पाठीमागच्या संतांनी कृष्ण नामाचा उल्लेख केला नाही. आणि कृष्णाची त्यांच्याकडे काय नव्हती, भक्ती नव्हती. पण जसं निवृत्तीनाथ इथं आले आणि मग निवृत्तीनाथाने बरेच पुरावे दिलेली. मग निवृत्तीनाथापासून हे समतोल समसमान जगावर खरी कृपा कुणाची झाली असेल ब्रह्मस्वरूप करण्याची आणि या जगाला ब्रह्मापर्यंत पोहोचण्याची खरे उपकार कोणाचे असतील तर निवृत्तीनाथ. कारण का निवृत्ती दादानेच हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचून दिलाय. कारण का श्री गुरु निवृत्ती राय काय सांगितलं? कृष्ण अंजेन एक वेळा कृष्ण नामाचं कृष्ण ब्रह्म महावाक्याचं ज्या वेळेला तुमच्यापर्यंत ते नाम आलं आणि डोळा घालिता आढळ. तुम्ही रहे दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. मग कृष्ण नामाची खरी प्रसिद्धी, खरं प्रसारण, खरं अनुकरण कुणी केलं असेल तर कृष्ण हे महाभारतातच होते. पण निवृत्ती दादाने या जगामध्ये प्रकाशित करून टाकले. केले श्री विवेक शनकाधिक. हे शनकाधिक तुम्ही शनकाधिक शंत मन विता कृपावंत एवढा खरा उपकार देवा सांगा नमस्कार. म्हणले माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा किंवा वैकुंठीचा राणा असे दोन पाठ आहेत. पण असू द्या, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण मला काय सांगायचंय इथं काय म्हणतात, प्रकाशिते अज्ञान आईसे म्हणे म्हणणे हन तरी निधी दाखवी अंजन. म्हणजे काय तर बाबा की जसं जमिनीमधलं धन प्रकाशिते अज्ञान, अज्ञानाचा काय झालेला आहे या जगतामध्ये प्रकाश झालेला आहे. आणि प्रकाश करणाऱ्या अज्ञान म्हणत असतील तर ते निधी दाखवणार अंजनाला म्हणत नाहीत का? अरे बाबा, अंजन काय करतो? ब्रह्म महावाक्य श्री गुरु काय करतात तर तुम्हाला त्या महावाक्याचा बोध देतात आणि तुमच्या हृदयामधला जो ठेवा आहे का निर्दैवाच्या परिवरे लोह्या रुतलियाती सहस्रवरे तेत बैसोन उपवास करे धोका दारिद्र्य म्हणजे तो त्या ब्रह्मसुखाच्या पदावर बसून जर ब्रह्माची अपेक्षा करत असेल तर याच्या नक्की असेल काय लाजिरवाणी गोष्ट आहे. मग आता ज्याच्यावर बसून तो त्याच्या नावाचं भीक मागतो किंवा भिकाऱ्यासारखं राहतो, इकडे पळतो तिकडे जातो, त्या देवाला जातो ह्या देवाला जातो, त्या मायला नमस्कार करतो, तिथं बकरी कापतो, तिथं जागरण असतो, बरीच कुटाने करतो. का करतो तर अज्ञान स्वीकारल्यामुळे करतो. कारण का अज्ञान स्वीकारलेला आहे
आणि ते अज्ञान कळलं नाही, म्हणून तो अनेकाच्या नादाला लागतो, अनेकाची स्तुती करत राहतो, अनेकाकडे पाहत राहतो. त्याचं वाङ्मय खूप छान, याचं वाङ्मय खूप छान, त्यानं लय भारी बोलतो, यानं लय भारी बोलतो. अरे काय बोलतो? अज्ञान कळतो. तो अज्ञान, जो अज्ञानात राहतो तो अज्ञानाचीच बाजू मांडत असतो. त्याच्या पुढे ज्ञान खंडनाचा विषय होतच नाही, तो करतही नाही. कारण का त्यालाच ते कळलं नाही, त्याला अज्ञानच कळलं नाही, अज्ञानाची समजूत झाली नाही. अज्ञान कळलं की अज्ञान नावाची गोष्टच नाही, भ्रम असतो, भ्रम झालेला आहे. हा मनुष्याला मी हा मनुष्य म्हणत होतो, पण हा नाहीये असं ज्या वेळेला कळतं त्यावेळेला त्याच्यावरचा संशय, त्याच्यावर झालेला जो वाद अनुवाद, बरीच काही गोष्टी आहेत, ते सगळं संपून जातो. आणि मग तशाच प्रकारची गोष्ट आहे, अज्ञान नाही आहे, तुम्ही स्वीकारलेला आहे आणि तुम्हाला त्याच खरं वाटतं, पण तसं ती गोष्ट नाही आहे. तसं हे कळण्यासाठी श्री गुरुच्या वाक्याची गरज आहे. काय गरज आहे? तर माऊली म्हणतात किंवा ज्ञान अंजेन एक वेळा ज्ञानाचं, किंवा कृष्ण अंजेन एक वेळा कृष्ण नामाचं, कृष्ण स्वरूपाचं, कृष्ण ह्या परब्रह्म स्वरूपाचं ज्या वेळेला ज्ञान होतो, त्याचंच नाव नाम आहे. आणि त्याच नामाने एक बार तुमच्या दृष्टीस घातलं आणि तुम्हाला आलेला पडळ नाहीसा होतो, आणि तो पडळ नाहीसा होऊन तुमचं स्वरूप ब्रह्म आहे, विश्वामध्ये नटलेलं ब्रह्म आहे, ब्रह्म विकासित झालेला आहे, आणि हे सर्व त्याचा स्वरूप आहे आणि तोच भरलेला आहे. अशी ज्या वेळेला स्थिती होती त्याचं नाव जीवनमुक्त आहे. आणि मग तोच ठेवा म्हणजे निज धन. निज म्हणजे धन आहे, निधी म्हणजे धन आहे. आणि मग तो निधी जमिनीमधला का दिसतो? तर पायाळू पाहिजे, पायाळूच्या पायी सापडले धन. आणि जगा पुंडलिक दाखविले, या परमार्थामधला जो मुख्य घटक असलेला पायाळू म्हणजे पुंडलिक आहे. पुंडलिकाच्या पायी, आणि त्याला ती पायाळू होती, म्हणून पायाळूच्या पायी सापडले धन. जगा पुंडलिक दाखविले, जगाला पुंडलिकाने तो परब्रह्म दाखवून दिलेला आहे. आणि तेची रूप पंढरी वळलिशे देखा. आणि द्वैत्वाची पैशा का थोडी, तेच रूप असं तो पंढरीशी वळले, किंवा पंढरीशी ते रूप पंढरी वळले शे देखा. मग द्वैताची बैशाखा जोडले, द्वैत नावाची गोष्ट तुटून गेले, आणि अनादि परब्रह्म असलेला तो परमात्मा तो पंढरीशी परमात्मा आहे. आणि त्या वाक्याची श्री गुरुकडे जाऊन श्री गुरुच्या तत्वबोधाने कळतो, आणि आपला ब्रह्म साक्षात्कार होतो. आपल्यातलं स्वरूप, या जगातलं निधन, धन, धन म्हणजेच ब्रह्म आहे. आणि तो ब्रह्म आपल्याला आपल्या श्री गुरुच्या कृपा दृष्टीने, कृपा आशीर्वादाने, कृपा बोधाने, आणि मग तो साक्षात्कार होतो. आणि मग ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, अरे ते निधान दाखवणाराला अंजेन म्हणत नाहीत. काय अंजेन म्हणत नाहीत? जो धन दाखवतो त्याला काय म्हणतात? अंजन म्हणतात. आणि ते कोणतं अंजन आहे? तर कृष्ण अंजन, म्हणजेच ती नाम आहे. मग त्या नामाने, पण या परंपरेची खरी सुरुवात कोण केली असेल तर आमच्या निवृत्ती दादापासून झालेली आहे. मग निवृत्ती दादाची बरंच आहे. निवृत्तीनाथाने सांगितलेलं आहे की बाबा, हरिपाठामध्ये बी एका ठिकाणी आलेला आहे, काहीतरी प्रमाण मला आठवत नाही, पण हे पावन कृष्ण नाम हरिपाठातलाच प्रमाण आहे. काय म्हणून आहे?
कुळ हे पावन कृष्ण नामे. काय परंपरेतलं, गुरु परंपरेतला अभंग आहे, पण आता मला आठवत नाही. निवृत्तीनाथांनी म्हणतात की बाबा कुळ हे पावन कृष्ण नामे, कृष्ण नामानेच आपलं कुळ पावन झालेलं आहे. मग इथून त्याची सुरुवात झाली. खूप छान विषय आहे. आणि मग महाराज म्हणू लागले की बाबा 2-3 ठिकाणी तर तुम्हाला निवृत्तीदादांनी दाखवलेला विचार आहे. आणि खरं जर परमार्थात वारकरी संप्रदायाला जी दिशा दिली, वारकरी संप्रदायाला जे पोषक असतील, तर खरं कोण असेल तर निवृत्तीदादा आहे. निवृत्तीने तत्वता सांगितले. निवृत्तीनाथाने खऱ्या दृष्टीने, नाहीतर मग ते पहिलं नाथपंथी होते, नाथ संप्रदायाचे होते. आणि मग ते पुढे एक गुरु एक शिष्याची अशी परंपरा होती. आदिनाथ ओमाबुजी प्रगटले, मच्छिंद्राला आदले सहज स्थिती, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिलेली. पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. गहिनीनाथापर्यंत होत तोपर्यंत ठीक होत. पण ज्या वेळेला निवृत्ती दादाकडे आलं आणि मग निवृत्ती दादाने या जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या हितासाठी, जगामध्ये हे सर्व एकदम पूर्ण ज्ञानोबरायाने तर काय बाबा सगळ्यासाठीच भजनी हे धवलिले जग आणि चुकविला लाग कडे काळाचा. ज्ञानोबराया, तुकोबराया, एकनाथ महाराज समकालीन संत, मग नंतरच्या काळामध्ये बराच काही खूप व्यवहार केला. पण मला काय सांगायचं आहे, खरं जे या परमार्थ वारकरी संप्रदायाला समसृष्टीमध्ये, समान सुखामध्ये, विश्वामध्ये जे समान ब्रह्म पाहण्याची जी रीत, पद्धत, प्रथा कोणी केली तर ती निवृत्तीदादांनी केली. म्हणून महाराज म्हणतात खूप छान विषय निवृत्तीदादांचा. आणि मग महाराज म्हणू लागले की बाबा तसं निधी दाखवणारा अंजन म्हणजे भगवंताचं नाम आहे. पण ते नाम श्री गुरुकडून आलं पाहिजे. मग त्याला अंजन म्हणत नाहीत का? आणि ते मग असे होईल. आता निधी दाखवणारं अंजन म्हणत नाहीत का? ते अंजन कसं आहे तर काजळाप्रमाणे काळे आहे. बरोबर. कृष्ण कसा आहे हो, याचा उल्लेखच करत नाही. आम्ही अभंग घेतो, कंठी धरिला कृष्ण म्हणी, अवघा जने प्रकाश. कृ नाम काळा धातू आहे आणि त्या काळ्या धातूने, आणि अंजन सुद्धा काळच आहे. ते काळ धातू तुम्ही डोळ्यात घातल्यावर तुम्हाला या ईश्वातलं, या पृथ्वी तलाच्या गर्भातलं असलेलं साठा धन म्हणजे ब्रह्म, ते तुम्हाला त्या अंजनानं दिसतं. तसं तद्वत त्याच नाही कृष्ण नामाचं जे अंजन तुम्ही एक वेळ घेतलं, घातलं, तर काय होईल तर तुमच्यावर आरोपित झालेलं अज्ञान म्हणजे आले, तुमच्या डोळ्यावर आलेला पडदा नाहीसा होतो. कृष्ण अंजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर हे दुःख गेले फिटले भ्रांतीचे पड. मग श्री गुरु कोण कोणी करत नाही बाबा, श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोछळ. तर मला काय सांगायचं आहे इथं, विशेष करून या जगावर कोणाचे उपकार असतील, या जगाला दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल तर निवृत्तीदादाने केलेलं आहे. आणि निवृत्तीदादांच्या कृपेने या विश्वाला प्रबोधित करण्यासाठी पुन्हा निवृत्तीदादाने ज्ञानोबरायाला अधिकार दिला. आणि मग ज्ञानोबरायाने सर्व जगाला सुख वाटलं. पण गुरुच्या आज्ञेने ज्ञानोबरायाने विश्व ब्रह्मची केली
रामा जनार्दनी पायी मस्तक ठेवी आरती ज्ञान राजा मा कैवल्य तेजा शिवती साधू संत म्हणून वेधला माझा आरती ज्ञान राजा. महाराजांनी या विश्वाला ब्रह्म केलं, विश्व ब्रह्मची केली किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. पण इथं ज्ञानोबा म्हणतात विश्व ब्रह्माची केली रामा जनार्दनी पायी मस्तक ठेवले किंवा चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा. आहे का अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. म्हणजे ज्ञानोबारायांनी या जगाला काय केलं, ब्रह्म विश्वची ब्रह्म करून ठेवलं. ही कोणाची कृपा आहे, आधी कृपा निवृत्ती दादाची आहे. म्हणून बाबा त्याला अंजन घातले तर त्याला पाताळातलं निधी दिसतो असे म्हणतात. त्याच अंजनाला काळे आहे आणि कृष्ण सुद्धा काळा आहे, नाम सुद्धा तसंच आहे. म्हणून काजळ आहे म्हणायचे असेल तर म्हणा. तसे द्रष्टा दृश्य दर्शन हा सर्व ज्ञानाचा विलास असताना त्यात अज्ञान म्हणणे असेल तर म्हणा, पण ते लक्षणीय नाही, ते काही खरं नाही आणि तुम्ही त्याच्या नादाला लागू नका. असं कोणत्याही वस्तूचे लक्षण निराळे असते व नाव निराळे असते, पण लक्षण अंगभूत असते व नाव बुद्धिस्फुरस ठेवलेले असते. म्हणूनच नुसत्या वस्तूला काही वेळ वाईट म्हणा व निंदे वस्तूला चांगले नाव ठेवले असलेली म्हणण्यात येते, पण त्या नावा ठेवल्याने काहीही लक्षण तसे होत नसते. का नाव सोनाबाई अंगावर फुटकी म्हणी नाही, नाव गंगाबाई आणि रानात वाटीभर पाणी नाही. काय फायदा त्या नावाचा? अरे नावाने काय होत नाही, तसं नाही. नावावरून तुम्ही जाऊ नका. कोणाचं नाव चांगलं असतं, कोणाचं नाव तसं नाही. तर माऊली ज्ञानोबा आहे तसं अंजना पाण्यात येते, पण नाव ठेवले काही लक्षण कसे होत नसते. तेव्हा अंजनात जमिनीतील गुप्तधन दाखवण्याची सामर्थ्य असते, ते काळ्या रंगाचे असते. कृष्णाचा रंग कसा आहे, काळा आहे. आणि त्या काळ्या कृष्णाचं अंजन एक बार तुम्ही डोळ्यात घाला, मला या विश्वातलं स्वरूप ब्रह्म कळल. हे जर कोणी तुम्हाला असेल, हे जर कोणी तुमच्या निदर्शनात आणला असेल तर एक निवृत्तीदार आहे आणि निवृत्तीदाराशिवाय कोणी नाही. म्हणून महाराज सांगू लागले की बाबा गुप्तधन दांडाचे सामर्थ्य काळ्या रंगाचे असते, म्हणून त्यास काळा काजळ म्हणणे रूढ झाले आहे. असेही सूर्यप्रकाशत्व हे लक्षणाने सिद्ध केले आहे. आता तू त्याला काहीही नाव ठेवले, तू त्याला अज्ञान म्हण अथवा काही म्हण, आमची नाही. पण यात तुझ्या शहाणपणा उघडकीस मात्र नक्की आहे. कुंडली कुरारी थोड श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम. आता विश्वात्मके विनी वायज्ञ तुषावे पुरुषोणी द्यावी स्वसाय राम. ही खळाची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रथी वाढो. उता परस्परी पडो मैत्री गीतांची फिर जाओ. विश्वसव धर्म प्रिय पाहो.
रोजे वंचिल तो तिलाऊ प्राण याद वर्षीत सकळ मंगळी विश्वारमिष्टांची मांदियाळी अनवरतो मंडळी ही पित्याभुता पराचारो चेतना चिंतामणी गाव बोल जित्यार्णव पुरुषांची चंद्रमेघी अलंछन मार्तंड विस्थापिन ते श्रवाई सदा सज्जन सूर्य होतून किंबहुना सर्व सुखे पूर्ण होऊन ती लोकी भगुयादे पुरुषा कंडी ग्रंथ पदवे विशेष लोके द्रष्टादृष्टाविधी एक म्हणे श्रीश्वराव आ होईल दान पसाव विज्ञान देव सुखया झाला हरि ओम शांती शांती सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हिची आता जय जय रघुवीर समर्थ स्वामी रामदास महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांची जय. सच्चिदानंद सद्गुरु